ओबीसी नेते संघर्ष होते आमचा मोरक्या आदरणीय प्राध्यापक लक्ष्मीजी हाके सर आज या ठिकाणी सोलापूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत असणारे पैलवान समाधान पाटील असतील, त्याचबरोबर आमचे अर्जुनदादा सलगर, खडकेदादा, विलास मामा असतील, त्याचबरोबर आमचे निमिषाताई, अर्चनाताई बडगरताई, त्याचबरोबर पवनजी पाटील, ओबीसी ज्येष्ठ नेते लिंगे अण्णा, त्याचबरोबर आमचे वनमाने सर, त्याचबरोबर ओबीसीच्या माधुरीताई डहाळे मॅडम, त्याचबरोबर प्रतीक्षा चव्हाण या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत आम्ही व्यक्त करतो आणि बोला सर, आधी निवेदन करा नंतर. खरं तर महाराष्ट्रामध्ये आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं आम्ही म्हणतोय. मुळात महाराष्ट्रामध्ये सर्व मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आता आमचं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. त्यामुळं आता आमचे मित्र आणि खूप महान पंडित, तत्वज्ञ आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंत्र्याची, मुख्यमंत्र्यांची, आमदारांची आयमाय काढणारे मनोज जरांगे यांनी जे काही या महाराष्ट्रामध्ये जो दहशतवाद निर्माण करण्यासाठी जी रॅली सुरू केलेली आहे, सभा घेत आहे, हा एक प्रकारचा जात पडताळणी समितीवरती आणि जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन. ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ही भाषा दहशतवादाची भाषा आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी समाविष्ट झालेला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय, या सगळ्याबरोबरच आमच्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी सब कमिटीला, मंत्रिमंडळाच्या 8 ते 9 ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि तुम्ही कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ओबीसी जनता संभ्रमित आहे, घाबरलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीच्या जागेवरती शासनकर्ते जमात असलेले मराठी निवडून आले का नाही आणि मग मूळ ओबीसी कुठं गेला याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. मनोज जरांगेंची मागणी तुम्ही पूर्ण करताय. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद असो, शिंदे आहेत त्या आमदारांच्या पत्नी, कोल्हापूरचं महापौर पद असो, पुण्यातली नगरसेवकांची पदं असो, उरळी कांचनच्या सर्वच्या सर्व जागा, ओबीसीच्या जागा या मराठा कुणबींनी घेतलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तेच झालंय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा गेलेल्या आहेत. आता ओबीसी बरोबर मराठा कुणबी असं दिसणार आहे. आता ओबीसीच्या पुढं माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, चंदर, बंजारी, लोणारी, परीट, गुराव, घरशे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुरुमुड्या, जोशी, भटके विमुक्तांमधल्या जाती यामधला कोणीही माणूस आता ओबीसीच्या रकान्यामध्ये दिसणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. आमचा हा आक्रोश आहे. आता ओबीसीच्या लोकांना कळायला लागलेलं आहे. ओबीसीची माणसं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता ओबीसी आमचा डीएनए आहे, तर मग ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय? 4 प्रमाणपत्र रद्द झाली तर म्हणून जरांगे थै 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 नाचायला लागला. मला मुख्यमंत्री महोदय सांगा की तुमची आयमाय काढली जाते. अहो आम्हाला वाईट वाटतं हो, 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. तुमचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे, तुमची विचारधारा कुठली आहे हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा रंग काढला गेला, त्यांची शारीरिक ठेवण काढली गेली, त्यांच्या आईचा उद्धार झाला. दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते बोलायला तयार नाही. तो प्रसाद लाड म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकून काढतो. या महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची आईमाई काढली जात असताना, वर्णविद्वेष रंगावरनं बोललं जात असताना महाराष्ट्रातले पुरोगामी गेले कुठं? कुठल्या बिळात लपून बसले गाव पक्ष पार्टी नंतर?
इथं जातीवरनं बोललं जातोय, रंगावरनं बोललं जातोय, दिसण्यावरनं बोललं जातोय. हा वर्णविद्वेष नाही का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आयमाई काढली जाते. एकनाथरावजी शिंदेना पण तसंच बोललेले आहेत. आम्ही म्हणत नाही फक्त ओबीसी. या मनोज जरांगेंनी पहिल्यांदा काय केलं, माननीय छगनरावजी भुजबळांवरती ते बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर परळीच्या मुंडे बंधू बहिणीवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले, अरे आज चंद्रशेखर बावनकुळेंवर बोलत आहेत. म्हणजे ओबीसी मधल्या नेत्याला पहिल्यांदा टार्गेट करायचं, पुन्हा त्याची जात शोधायची, पुन्हा त्याचं वर्णन शोधायचं. कुणाला चष्म्यावरनं बोलतोय, कुणाला रंगावरनं बोलतोय, कुणाला कशावरनं बोलतोय. नक्की काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये अत्रेंची भाषा बघितली, महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची भाषा बघितली, पण मनोज जरांगे नावाच्या एका फळकुट माणसानं या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेषाची भाषा पुढे आणलेली. आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. पण आज रोजी ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलंय हा आमचा पूर्णपणे दावा आहे. मुख्यमंत्री महोदय आणि त्या मनोज जरांगेला भेटायला जाणारे विखे पाटील, परत आपले सामंत साहेब शिवसेनेचे, तुम्ही किती वेळा जाता त्या जरांगेला भेटायला? काल परवा जरांगे बोलला की मला शिरसाट साहेबांचे 250 कॉल आले. त्याला म्हणजे मनोज जरांगेच्या मताला 5 अधिकार आहेत आणि ओबीसीच्या मताला 1 अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या मताची काळजी नाही वाटत? मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, तुम्हाला ओबीसीच्या मताची फिकीर नाही? तुम्हाला राजकारण करायचंय ना? तुमचा पक्ष अडचणीत येईल असं वाटतं ना? अरे सगळे धोशेती खाली वावरतात, एकही माणूस बोलायला तयार नाही, ओबीसीचे नेते बोलायला तयार नाही. नक्की चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? ओबीसी बांधवांची रिॲक्शन ही प्रचंड आहे. मी आज सोलापूरमध्ये आलोय. कुठून माणसं आलेत, कशी आलेत, ही सगळी नगरपालिका मधली माणसं आहेत. वेगवेगळ्या जिल्हा परिषदामध्ये सोलापूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष केदार म्हणून आहे, त्यांनी ओबीसीच्या जागेवर आता जागाची खाऊन टाकलेली. इथून पुढच्या कालावधीमध्ये गावगाड्यातला ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती या नगरसेवक दिसणार नाहीत, महापौर दिसणार नाहीत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिसणार. मी राजकारणावर बोलतोय. काल शिक्षकांची नोकर भरती निघाली. या नोकर भरतीमध्ये त्यांना जेवढ्या जागा हव्या होत्या त्याच्यापेक्षा 10% सुद्धा जागा आता कॅटेगरी मधल्या लोकांना मिळत नाहीत. याचं कारण काय? संविधान म्हणतं की शिक्षण आणि नोकरीचे एंट्री पॉइंटला आरक्षण द्या. तुम्ही कुठला रोस्टर सांगताय? तुम्ही कुठल्या जागा तुमच्या फुलफिल आहे म्हणून सांगताय आणि मग आमच्या जागा फुलफिल आहेत तर ईडब्ल्यूएसच्या आणि एससीबीसीच्या जागा कशा वाढतात? त्यांचे प्रतिनिधी नाहीत का तिथं? हे सगळं महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्याय चाललाय. ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि बोलता बोलता माझ्या आंबेडकरी जनतेला आणि दलित चळवळीमधल्या सर्व पक्षांच्या गटप्रमुखांना माझं सांगणं आहे, आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आमची आर्त विनंती आहे, मागच्या चुका ज्या झाल्या त्या झाल्या, पण आज रोजी आम्ही जात्यामध्ये आहोत, उद्या एससी एसटी सुपा मधून जात्यामध्ये येणार आहे आणि आपलं आरक्षण संपणार आहे. जो प्रसाद लाड नावाचा हरामखोर रिश्वतखोर माणूस जो मांडवणी करायला जरांगे पाटलाकडे जातो, त्या प्रसाद लाडच्या कंपनीनं काय ती क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज 1 लाख रोजगार घेऊन गेलाय. हा प्रसाद लाड हरामखोर, त्याच्या कंपनीचा 76% महसूल हा शासन भरतय. त्याला 12% सर्व्हिस टॅक्स दिला जातोय. 1 लाख नोकऱ्या शासनाच्या समाज कल्याण विभागापासून ग्राम विभागापासून ते शिक्षण विभागापर्यंत महाराष्ट्राची सगळ्या नोकऱ्या. आम्ही म्हणतोय यार आमचे डॉक्टर झाले, आमचे इंजिनियर झाले, आमची पोरं अभ्यास करतायत, आपण तुम्हाला नोकऱ्या कुठं मिळणार, कधी मिळणार? तर प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजनं 1 लाख रोजगार पळवलेत. तिथं आरक्षण पाळलं जातं का? मुख्यमंत्री महोदय, माननीय बाळासाहेबजी आंबेडकर, वेगवेगळ्या दलित संघटनांना माझी विनंती आहे, तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून या महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये भांडणं लागलेत. अरे पण तुमच्या नोकऱ्या या प्रसाद लाड हरामखोर माणसाच्या कंपनीने सगळ्या नोकऱ्या लाटले. कशासाठी तुम्ही आरक्षणासाठी भांडताय? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? आणि हा प्रसाद लाड म्हणतो हाकेला ठोकून काढतो, तू मुख्यमंत्र्यावर बोलून दाखव, तुला ठोकून काढतो. आणि मग हा मनोज जरांगे आय माय काढत असताना तू काय करतोयस नक्की? म्हणजे आम्ही ओबीसीच्या माणसाने, दीनदलिताच्या माणसाने जर काही बोललं तर तू ठोकायची भाषा करतो. आणि हा मनोज जरांगे रात्रंदिवस
चंद्रशेखर बावनकुळेंची आईमाई काढतोय, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढतोय, आमच्या मुंडे बंधू भगिनींना वाईट भाषेत बोलतोय, शरदरावजी भुजबळांना वाईट भाषेत बोलतोय. तू काय करतोय नक्की? या महाराष्ट्रातलं आम्हाला कधी नव्हे ते सगळे आमदार जरांगीला घाबरतात. नक्की काय चाललंय? अरे हे जरांगे नावाचं लूट भरलेलं कुत्र आहे. आता आम्हाला सुद्धा ग्रामीण भाषेत बोलावं लागेल. आणि या लूट भरलेल्या कुत्र्याच्या डोक्यावरती राज मुकुट बसवला, एकनाथराव शिंदे तुम्ही बसवला. आणि ते लूट भरलेलं कुत्र आता कुणाला पण चावा घेत सुटलंय. आजपर्यंत आम्हाला वाटायचं अरे याच्या डोक्यात काहीतरी परिणाम असेल, भुजबळ साहेबांना चावतोय, भुजबळ साहेबांकडेच पळतोय. पण ते मुंडे बंधू भगिनीकडे गेलं, पुन्हा तिकडून कुणीकडे गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलं, पुन्हा कुणीकडे गेलं, आता एकनाथरावांकडे गेलं, आणि आज कुणाकडे बोलतोय तर बावनकुळे साहेबांकडे बोलतोय. नक्की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पत्रकार बांधवांना तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देऊ.